यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. भूमीतून एवढे पाणी वाहून जाते, वडापूरच्या 2 टीएमसी धरणाचे काय झाले? या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. एकीकडे सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही आणि दुसरीकडे भीमा नदीला महापूर आलाय. या विसंगत दृश्यामुळे भीमा नदीत वाहून जाणाऱ्या शेकडो टीएमसी पाण्याची चिंता सर्वांनाच सतावत आहे. उजनी धरणातून कर्नाटक हद्दीपर्यंत भीमा नदीवर 22 बंधारे बांधण्यात आले. उजनी धरणातून 80,000 क्युसेक आणि वीर धरणातून सुमारे 63,000 क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्यामुळे हे सर्व बंधारे आता पाण्याखाली गेले आहेत. गेल्या वर्षी असाच महापूर आल्यामुळे उजनी धरणातून जवळपास 280 टीएमसी पाणी सोडून देण्यात आले. यंदाच्या वर्षी गेल्या 8 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदीवाटे सोडून देण्यात येत आहे. त्यामुळे वडापूर इथे 2 टीएमसी धरण बांधण्याचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. असे असले तरीही सध्याच्या परिस्थितीमध्ये इथे धरण बांधणे मुश्किल आहे. कृष्णा पाणी वाटप लवादानुसार आपल्याला आता भीमेतून वाहून जाणारे पाणी अडवता येत नाही. त्यामुळे वडापूरला धरण बांधणे तर सोडाच, परंतु बंधारा देखील बांधणे मुश्किल झाले आहे. वास्तविक पाहता लवादाच्या निर्णयानुसार आपणास उजनीतील डेड वॉटर वापरता येत नाही. मात्र पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली आपण धरणातून वारेमाप पाणी उपसा करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात पंढरपूर दौऱ्यात भीमा नदीवर नवीन बंधारे बांधण्यासंदर्भात सूतोवाच केले. प्रशांत मालकांनी काही बंधाऱ्यांची मागणी देखील केली. पाणी वाहून जातं ते थांबलं पाहिजे. यामध्ये मालक काही अडचणी पण आहेत, कारण आपला जो इंटरस्टेट त्या ठिकाणी अशा पद्धतीचा लवादाचा निर्णय आहे, त्या निर्णयाचे काही बंधनं आपल्यावर आहेत. तथापि आपण जी मागणी केली आहे त्या बंधनातनं मार्ग काढून कशा पद्धतीनं हे बंधारे तयार करता येतील या संदर्भातले निर्देश हे मी निश्चितपणे आपल्या विभागाला देईल आणि त्यातनं जिथे जिथे शक्य असेल त्या ठिकाणी बंधारे करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू. त्यामुळे या सर्व बाबींचा आता विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. आज सकाळी 10:30च्या अपडेटनुसार उजनी धरणातून दौंडमधून येऊ लागले तब्बल 1 लाख क्युसेक पाणी, तर उजनीतून भीमा नदीत 80,000 क्युसेकने पाणी सोडणे सुरू. पंढरपुरात भीमा नदीपात्रात सध्या वाहत आहे 63,900 क्युसेक वेगाने पाणी. सोलापूर शहरातील 3ही विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी 2 ऑगस्ट रोजी शहरात दिवसभर विशेष शिबिराचे आयोजन. मतदारांनी आपली नावे आहेत का याची खातरजमा करावी, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांचे आवाहन. 2 तारखेला विशेषतः आपण वार्ड मीटिंग आणि बूथस्तरीय मीटिंग अशा 2 आपण आयोजित केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ आपले 800च्या आसपास जे विधानसभेला जे मतदान केंद्र होते त्या सर्व मतदान केंद्रावर सकाळी 11 वाजता बूथस्तरीय अधिकारी जे BLO आहेत ते पूर्ण यादी घेऊन उपस्थित राहणार आहेत. नागरिकांना विविध दाखले देण्यासाठी आज सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अथर्व गार्डनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन. सोलापूर जिल्ह्यातील 1,58,000 शेतकऱ्यांनी भरला पीक विमा. पीक विमा भरण्यास आणखी 10 दिवसांची देण्यात आली मुदतवाढ. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617 आणि 8956 2139 25.
सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले, 360 सीसीटीव्ही कॅमेरा तसेच पंढरीच्या 10 प्रवेशद्वारांवरील कॅमेरे आणि रोबोट, ड्रोन तसेच AI तंत्रज्ञानाचा वापर करून यंदाच्या वर्षी वारीतील वारकऱ्यांची संख्या 33 लाख निघाली. MBBSची पदवी घेतलेल्या डॉक्टरांना आता पदवीनंतर सक्तीने करावी लागणारी 1 वर्षांची सामाजिक सेवा अखेर शासनाने केली रद्द. सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी सागर राजपूत आणि वसीम खान या 2 लिपिकांना 2 ऑगस्टपर्यंत देण्यात आली पोलीस कोठडी. पंढरीत चंद्रभागा नदीला महापुराचा अलर्ट दिल्यामुळे व्यास नारायण झोपडपट्टीतील 26 कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या देण्यात आल्या सूचना. सोलापूर महापालिकेचे गाळे घेतलेल्या गाळेधारकांना थकीत भाडे भरण्यासाठी 21 ऑगस्टपर्यंत देण्यात आली मुदतवाढ. प्रिसिजन वाचन अभियानात आज सोलापूर शहरातील फडकुले सभागृहात सायंकाळी होणार हेमकिरण पत्की यांच्याशी साहित्य, कविता, वाचन आणि जीवनदृष्टी या विषयावर मुक्त संवाद. यंदाच्या पावसाळ्यात एल निनोच्या प्रभावाने पर्जन्यमान कमी राहण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त केली होती. मात्र सर्व अंदाज फोल ठरवत पुणे शहरात मुसळधार पर्जन्यवृष्टी. पावसाचा 119 वर्षांचा विक्रम. जुलैमध्ये 526 मिलीमीटर पावसाची नोंद. अमित शहांच्या पुणे दौऱ्याला महाविकास आघाडी करणार विरोध. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी पॅलेट गनचा वापर प्रकरणावरून विरोधकांची आगपाखड. काँग्रेसकडून निषेध आंदोलन. पुण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. केंद्रीय मंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. शहांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कारांचे होणार वितरण. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क: 9607151719. चाटला पैठणीचा आषाढम सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2-625376 किंवा 9822-119401. पुणे शहराला आणि जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी येथील धरणातून होणारा विसर्ग कालपासून टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आला. आतापर्यंतच्या पावसाळ्यातील हा सर्वाधिक विक्रम. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा कायम. पिंक ई रिक्षा योजनेत राज्य सरकारने अनुदान दुप्पट करण्याचा घेतला निर्णय. हे अनुदान 20% 40% करण्याचा महिला व बालविकास विभागाचा निर्णय. पिंपरी चिंचवडमध्ये सकाळपासून मुसळधार. पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारे पवना धरण 97% भरले. सातारा जिल्ह्यातील वाई येथील प्रसिद्ध महागणपती मंदिरात कृष्णा नदीच्या पुराचे पाणी शिरले. मुसळधार पावसामुळे धोम धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झाली मोठी वाढ. अन्न व औषध प्रशासनाने विधान भवन येथील 3 उपहारगृह 98% स्वच्छ असल्याचा दिलेला अहवाल वकिलांच्या समितीने ठरवला खोटा. उपहारगृहांची पुन्हा एकदा केली जाणार तपासणी. Presenting the all new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. नाशिकमध्ये डोंगराने परिधान केला हिरवा शालू. ढग डोंगरावर उतरल्याने निसर्ग सौंदर्य अधिक खुलले. नाशिकच्या चांदवड राजरेवाडी येथील नयनरम्य धबधबे पुन्हा प्रवाहित. संरक्षण उद्योगात AIचा वापर अनिवार्य. संरक्षण मंत्रालयाचे सचिव संजीव कुमार यांचे पुण्यात लष्करी स्फोटके आणि प्रणोदक चर्चासत्रात प्रतिपादन.
वंदे भारतचा नवा इतिहास. मानवी हृदय सुरतहून अहमदाबादला आणले. 250 किलोमीटरचा प्रवास 2.5 तासात केला पूर्ण. भारतीय रेल्वेसाठी अभिमानाची गोष्ट. ओडिसातील 20 जिल्ह्यातील नागरिकांना पुराचा फटका. मुसळधार पावसामुळे हिराकूड धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी आले सोडण्यात. 7 लाख नागरिकांना फटका. सोन्याच्या मागणीत 6% घट. भाववाढीचा परिणाम. जून तिमाहीसाठी जागतिक सुवर्ण परिषदेचा अहवाल.